क्लस्टर कंपनी विरोधात राष्ट्रवादीचा विराट मोर्चा, हजारो ठाणेकरांचा सहभाग। ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंटचा कारभार क्लस्टर विकास कंपनीकडे देण्यास विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरुवारी 3 हात नाका ते क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात हजारो ठाणेकर सहभागी झाले। क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे। या निर्णयामुळे ठाणे शहराच्या विकासासंदर्भातील महत्त्वाचे अधिकार महानगरपालिकेऐवजी एका कंपनीकडे जाण्याचा आरोप राष्ट्रवादीने केला। यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर टीका केली। नगरसेवकांच्या निधीत कपात करून 130 कोटी रुपये क्लस्टर कंपनीला दिले। ही 130 कोटींची खैरात कोणावर केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसेच ठाण्याचे वाटोळे करण्याची सुपारी कोणी घेतली, असा संतप्त सवालही त्यांनी केला। मनोज प्रधान यांनी क्लस्टरसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्ही कंपनीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली। ठाण्यात पाणीटंचाई असताना 12 FSI देऊन 4000 एकर क्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय घेतला जात आहे। महानगरपालिकेचे अधिकार एका कंपनीला देण्याचा हा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला। क्लस्टरसाठी देण्यात आलेल्या 130 कोटी रुपयांच्या निधीचा वापर कशासाठी झाला, याचा खुलासा करावा, अशी मागणीही प्रधान यांनी केली। गरीब नागरिकांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत, मात्र क्लस्टरच्या नावाखाली बिल्डरधार्जिणे निर्णय होऊ नयेत, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली। या मोर्चात कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष तथा गटनेते अभिजित पवार, महिला अध्यक्ष मनीषाताई भगत, विरोधी पक्षनेते शानू पठाण, मुंब्रा प्रभाग समिती सभापती दीपाली भगत, नगरसेवक यासीन कुरेशी, प्रकाश बर्डे, सुधीर भगत, महिला कार्याध्यक्षा फुलबानू पटेल, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, श्रीकांत भाईर, सरचिटणीस राजेश साटम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। क्लस्टर नावाचं भूत जे सैराट सुटलेलं आहे, ते मुंबईमध्ये धुमाकूळ घालतायत, ते ठाण्यामध्येही धुमाकूळ घालतायत, ते म्हाडामध्येही धुमाकूळ घालतायत, SRAमध्येही धुमाकूळ घालतायत। मी महाराष्ट्र झाल्यानंतर माझ्या मेहनतीच्या पैशातनं घर घेतलं। ते घर कोणी डेव्हलप करायचं हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ही मुंबईतली कथा, आता ठाण्यातली कथा हे सांगते। आज या ठाणे शहरात 4000 एकरवर क्लस्टरचं डेव्हलपमेंट होतं। आज या ठाणे शहरात 30 MLD पाणी आपण रोजच्या शॉर्टेज आहे। रेनी सीझनमध्ये टँकरचं पाणी चालू आहे आणि असं असताना 12चा FSI देऊन 4000 एकर डेव्हलप करून ठाण्याला विकायला काढलं आहे आणि त्याचा विरोध करायला राष्ट्रवादीची लोक आज या ठिकाणी आलेत। आणि आमच्याबरोबर क्लस्टरमध्ये बाधित जी लोक आहेत, मध्ये आनंदनगरचे असो, मानपाड्याचे असो, कृष्णानगरचे असो, खोपटचे असो, ही सगळे लोक आमच्याबरोबर सहभागी झालेले आहेत। एक SPV तयार झालेली आहे, त्या कंपनीबद्दल कोणाला काही माहीत नाही, पण त्या कंपनीच्या मार्फत हे क्लस्टर डेव्हलपमेंट होणार आहे। आमचा या कंपनीला विरोध आहे। महासभेच्या ज्या हक्क आहेत ते काढून एका कंपनीला देण्याचा हा डाव आहे, पण ठाण्याच्या नागरिकांनी डोळे बंद करून ऐकून घ्यायचं, हे दिवस आता संपले। राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल। तसंच आमच्या मनात काही प्रश्न आहेत की महानगरपालिकेने 130 कोटी रुपये या क्लस्टरला दिले, तो खर्च कशावर झाला आणि दिले कशाला आणि का दिले? आणि 130 कोटी तुम्ही आज ठाण्यातल्या गरीब लोकांचे 12% आणि 20% प्रॉपर्टी टॅक्स वाढवताय आणि असे 130 कोटी रुपये तुम्ही एका क्लस्टरच्या एका प्रायव्हेट कंपनीला देताय। नावं जाहीर करा, याच्या मागे कोण आहे? जी कंपनी SPV बनवत आहेत त्याच्यामध्ये नावं जाहीर करा। आम्ही 12चा FSI तुम्हाला घेऊन देणार नाही। गरिबांना घर मिळालंच पाहिजे, त्याच्या मागे आम्ही सगळे आहोत। पण गरीब राहिले बाजूला आणि हे कमर्शियल आणि बिल्डरला सगळं घशात घालायचं, आपल्या आवडीचा बिल्डर आणायचा, त्याच्याशी आधी सेटलमेंट करायचं आणि मग त्याला द्यायचं, असा डाव आहे। प्रश्न एवढाच आहे, जसं मनोजनी सांगितलं तसं की 30 MLD पाणी आज कमी आहे, आज ठाण्याला पाणी मिळत नाही।
रस्त्यावरती ट्रॅफिक कसं आहे तुम्हाला माहिती आहे. ही सगळी परिस्थिती असताना तुम्हाला रस्ते बुजवायला, रस्ते नवीन करायला पैसे नाहीत. नगरसेवक निधीला कट मारला आहे. नगरसेवकांना माहीत पण नसेल अजून बिचाऱ्यांना. 30%चा आदेश आला. म्हणजे नगरसेवक निधी किती होता? 1 कोटी, 1.5 कोटी. म्हणजे आता यांना देणार निधी 50 लाख रुपये, प्रभाग सुधारणा निधी. त्याला कट मारला. मग 130 कोटी रुपये कोणाच्या खिशातनं तुम्ही त्या कंपनीला दिलेत? म्हणजे काहीही करून पैसे जमवायचे. हा जो काय प्रकार गेले अनेक वर्ष ठाण्यात चालू आहे, मेट्रो, रिंग रेल्वे, काय रस्ते, अरे कशासाठी? एका प्रोजेक्टमध्ये 3-3 हजार झाडं कापता. ठाण्यामध्ये कधी एवढी गरमी होती का? त्यामुळे ठाण्याचा वाटोळं करण्याचा डाव आहे हा. रिंग रेल्वे, मोनोरेल, रिंग रोड, आता काय आहे क्लस्टर. आज उघडकीला आलं क्लस्टर. आज हरित लवादाने निर्णय दिला आज की 200 एकर जमिनीवरती हे कचरा टाकत होते. आता तिथे बिल्डिंगी बांधण्याचा प्लॅन सुरू केला आहे. हरित लवादाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं आहे. दिव्यामध्ये हा प्रकार घडला आहे. म्हणजे कांदळवनं तर अशी तोडली आहेत राजकीय आशीर्वादाने की विचारता सोय नाही. कशाचंच काही राहिलं नाही सर. यामध्ये ठाणेकर बिचारे मतं देतात, त्या मताचा फायदा घेऊन हे जे नंतर काय लुटालूट करतात, दरोडा घालतात, त्या दरोड्याला काय बाण सुमारच राहिलेलं. सर यामध्ये